नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 15 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्याचा रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर सगळ्यात पहिले बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50%, FISची होल्डिंग आहे 3.71%, DISची होल्डिंग आहे 1.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.92% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.25%, FISची होल्डिंग आहे 2.31%, DISची होल्डिंग आहे 7.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.62% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.34%, FISची होल्डिंग आहे 28.11%, DISची होल्डिंग आहे 16.99% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.50% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा केमिकल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.98%, FISची होल्डिंग आहे 13.60%, DISची होल्डिंग आहे 21.68% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.72% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 13.61%, DISची होल्डिंग आहे 13.98% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.66% आणि एशियन पेंट्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 4 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.45%, DISची होल्डिंग आहे 15.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.66% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 4 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टायटन कंपनी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 18.11%, DISची होल्डिंग आहे 11.37% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.35% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 4 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया भारत डायनॅमिक्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, FISची होल्डिंग आहे 3.09%, DISची होल्डिंग आहे 8.70% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.26% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 6 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया ITC लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 40.17%, DISची होल्डिंग आहे 44.91% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.88% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 6 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया SBI बद्दल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.43%, FISची होल्डिंग आहे 10.27%, DISची होल्डिंग आहे 24.79% आणि यामध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.35% आणि याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 6 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%,
FISची होल्डिंग आहे 21.68%, DISची होल्डिंग आहे 15.25% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.01% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 6 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.48%, FISची होल्डिंग आहे 38.92%, DISची होल्डिंग आहे 29.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.66% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, FISची होल्डिंग आहे 1.55%, DISची होल्डिंग आहे 1.46% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.16% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.40%, FISची होल्डिंग आहे 8.77%, DISची होल्डिंग आहे 10.04% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.65% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 21.82%, DISची होल्डिंग आहे 14.81% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.52% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 8 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.